Good afternoon. Today we are going to the environmental studies having starting lecture, then unit 5. Unit 5 and chapter 5 is environmental pollution. तर यामध्ये आपल्याला चॅप्टर 5 बघायचं आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स बघायचे बघा. फर्स्टली डेफिनेशन ऑफ पोल्युशन, त्यानंतर टाईप्समध्ये नॅचरल अँड आर्टिफिशियल जे काही एन्व्हायरमेंटल पोल्युशनचे मेन टाईप्स आहेत ते आपल्याला डिटेल बघायचे आहेत. त्यामध्ये आर्टिफिशियल म्हणजे काय, मॅनमेड, आणि नॅचरल म्हणजे काय, जे काही निसर्गतः पोल्युशन घडून येते ते आपल्याला त्यामध्ये बघायचे. त्यानंतर हे सॉईल ऑर लँड पोल्युशन, त्याचे कॉजेस, इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंटल अँड लिव्ज, त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. सेकंड टाईप्स बघायचा आहे पोल्युशनचा, वॉटर पोल्युशन. त्यामध्ये सोर्सेस ऑफ वॉटर, त्यामध्ये सरफेस अँड सबसर्फेस सोर्सेस. वॉटरचे जेवढे काही सोर्सेस आहे बघा, सरफेस सोर्सेस अँड सबसर्फेस सोर्सेस. सरफेस सोर्सेसमध्ये कोणते ते जे काही अंडरग्राऊंड दी अर्थ आहे, आणि सबसर्फेस बिलो दी अर्थ, ते टोटल आपल्याला कशात बघायचे, वॉटर पोल्युशनमध्ये. त्यानंतर हे सोर्सेस ऑफ वॉटर पोल्युशन, इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल अँड लिव्ज, त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, देन वॉटर क्वालिटी स्टँडर्ड्स, फ्लो डायग्राम्स ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट, वॉटर कॉन्झर्वेशन. त्यानंतर बघायचं वेस्ट वॉटर. तर वेस्ट वॉटरमध्ये जनरेशन, त्यामध्ये डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर इम्पॅक्ट्स, फ्लो डायग्राम्स ऑफ सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, CPCB, देन ऑफ सिवेज डिस्चार्ज. त्यानंतर नेक्स्ट बघायचे थर्ड टाईप्स कोणता बघायचं आहे, एअर पोल्युशन. एअर पोल्युशनमध्ये बघायचं आहे त्याचे कॉजेस, इफेक्ट, प्रिव्हेन्शन, ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स. त्यानंतर बघायचे नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशनमध्ये त्याचे सोर्सेस, इफेक्ट, प्रिव्हेन्शन, नॉईज लेवल्स ॲट व्हेरियस झोन्स ऑफ द सिटी, म्युनिसिपल सॉलिड्स वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट अँड ई वेस्ट. त्यानंतर त्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट आणि ई वेस्टमध्ये त्याचे सोर्सेस आणि जनरेशन, ते कशाप्रकारे वेस्ट जनरेट होते ते बघायचे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स, इफेक्ट्स अँड मेथड्स ऑफ मॅनेज. तर अशा प्रकारे टोटल व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि त्याचे टाईप्स आपल्याला यामध्ये डिटेल बघायचे. त्यामध्ये सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड नॉईज पोल्युशन, ते डिटेल बघायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये फर्स्टली इंट्रोडक्शन बघूया आपण कशाचं, एन्व्हायरमेंटल पोल्युशनचं. त्यामध्ये बघा, फॉर द लास्ट 100 years देन फास्ट ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन अँड द वर्ल्ड लेवल अँड मेनली इन द थर्ड वर्ल्ड कंट्रीज देन हॅव मेड डायरेक्ट अँड इनडायरेक्ट इम्पॅक्ट ऑन द लिथोस्फेअर, हायड्रोस्फेअर, ॲटमॉस्फेअर अँड ऑल्सो ऑन द बायोस्फेअर्स. आपण जो काही लास्ट चॅप्टर त्यामध्ये बघितलं होतं बघा, एन्व्हायरमेंटमध्ये कशाप्रकारे त्यामध्ये जे काही पोल्युशन घडून येते त्याचे स्पेअर कोणकोणते, लिथोस्फेअर, हायड्रोस्फेअर, ॲटमॉस्फेअर अँड बायोस्फेअर. तर त्यामध्ये हायड्रोस्फेअरमध्ये वॉटरचा स्टडी केला जातो, लिथोस्फेअरमध्ये लिक्विड, ॲटमॉस्फेअरमध्ये एअर अँड बायोस्फेअरमध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचा स्टडी केला जातो. आपण ते लास्ट चॅप्टरमध्ये बघितले. त्यानंतर बघा, ड्यू टू फास्ट इंडस्ट्रियलायझेशन अँड urbanization, the general lands used in totally getting changed, that is forest areas, grasslands, hillocks, then near the urban areas are getting occupied by the expanding then human settlement. This is the has affect the natural ecosystem over the lands and also in waters. तर यामध्ये काय बघायचं, जे काही एन्व्हायरमेंटल पोल्युशन जास्त प्रमाणात सॉईल आणि वॉटरमध्ये जास्त प्रमाणात घडून येते. त्यानंतर एअरमध्ये बघायचे, द एअर दॅट वी ब्रीथ इन ऑल्सो हॅज लॉस्ट इट्स प्युरिटी, देन वॉटर दॅट वी ड्रिंक हॅज नो remained safe, that due to fast transports linkage then sound has been converted into noise. तर एअर पोल्युशन जे काही घडून येते एन्व्हायरमेंटमध्ये, त्यानंतर बघायचं आपल्याला डेफिनेशन ऑफ पोल्युशन अँड टाईप्स ऑफ
पोल्युशन. त्यामध्ये जे काही मेन टाईप्स आहे पोल्युशनचे, नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन, ते बघायचे आपल्याला. त्यामध्ये फर्स्टली बघा डेफिनेशन ऑफ पोल्युशन. देन इन्व्हायरमेंटल पोल्युशन कॅन बी डिफाईन ॲज and undesirable changes in chemical, physical and biological characteristics of air, water and soil, then which causes the health problem to all the living beings. तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही and undesirable changes in chemical, physical and biological characteristics, then air, water and soils. air, water and soils मध्ये जे काही केमिकल किंवा फिजिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस घडून येतात. कशामध्ये? एअर, वॉटर अँड सॉईलमध्ये. त्यावरती त्याचं काय होतं, त्यामुळे जे काही एअर, वॉटर अँड सॉईल्स आहे त्याचा कशावरती इफेक्ट होतो? देन इफेक्ट इन हेल्थ प्रॉब्लेम, देन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, देन इफेक्ट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याचा कशावरती इफेक्ट होतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती. आणि वेगवेगळे प्रॉब्लेम त्यामध्ये घडून येतात लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. त्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं? पोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला टाईप्स ऑफ पोल्युशन. तर टाईप्स ऑफ पोल्युशनमध्ये त्याचे जे काही पोल्युशनचे मेन टाईप्स आहे, नॅचरल पोल्युशन अँड आर्टिफिशियल पोल्युशन. तर त्यामध्ये दोन मेन टाईप्स आहे, नॅचरल पॉलिमर अँड आर्टिफिशियल पॉलिमर. नॅचरल पॉलिमर जे काही निसर्गतः घडून येते, आणि आर्टिफिशियल पॉलिमर कसे ते कसे मॅनमेड, ते जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते त्यामध्ये आर्टिफिशियल पोल्युशन घडून आणते, त्यालाच काय म्हटलं आहे? मॅनमेड पोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ पोल्युशन. तर टाईप्स ऑफ पोल्युशनमध्ये डिटेल टोटल 6 टाईप्स आहे पोल्युशनचे. त्यामध्ये चार्टमध्ये दाखवलं आहे बघा टाईप्स ऑफ पोल्युशन. त्यामध्ये फर्स्ट वन आहे एअर पोल्युशन, सेकंड वन इज वॉटर पोल्युशन, थर्ड वन इज सॉईल पोल्युशन, फोर्थ इज साऊंड अँड नॉईज पोल्युशन, फिफ्थ इज न्यूक्लिअर पोल्युशन अँड लास्ट इज ई वेस्ट पोल्युशन. अशा प्रकारे टोटल 6 टाईप्स बघायचे आपल्याला पोल्युशनचे. त्यामध्ये टाईप्स ऑफ पोल्युशनमध्ये फर्स्टली जे काही मेन टाईप्स आहे, नॅचरल पॉलिमर्स अँड आर्टिफिशियल पॉलिमर, ते डिटेल बघायचे आहेत आपल्याला. देन द पोल्युशन इन एन्व्हायरमेंट इज ड्यू टू व्हेरियस कॉन्टॅमिनंट्स ऑफ पोल्युटन्स देन विच आर डिस्कस इन ब्रीफ. तर त्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये जे काही पोल्युशन घडून येते त्याचा परिणाम जे काही पोल्युटंट आहे ते बघूया आपण. त्यामध्ये फर्स्टली काय नॅचरल पोल्युशन अँड सेकंड आहे आर्टिफिशियल पोल्युशन. फर्स्टली बघा नॅचरल पोल्युशन. देन नॅचरल पोल्युशन इज कॉज ड्यू टू नेचर्स इन बॅलन्स. तर त्यामध्ये नॅचरल पोल्युशनमुळे काय होतं, जे काही एन्व्हायरमेंटमध्ये जे काही नेचर ते काय होते, इनबॅलन्स होते. यामध्ये फर्स्ट वन बघायचं आपल्याला नॅचरल पॉलिमर, नॅचरल पोल्युशन. ते नॅचरल पोल्युशन इज कॉज ड्यू टू नेचर इम्बॅलन्स. त्यामध्ये बघा दिस टाईप्स ऑफ पोल्युशन इन्व्हॉल्व्स देन नॅचरल ॲक्टिव्हिटीज ऑर डिझास्टर्स लाईक सायक्लॉन्स, त्सुनामी, फ्लड्स, ड्रट, अर्थक्वेक्स, फायर्स. Then under such condition, then pollution due to dust epidemics, then remainders of rodents, then unattended and decomposed dead bodies, then mainly play role to the pollute the environment. तर यामध्ये काय सांगितलं, फर्स्टली जे काही नॅचरल पोल्युशन बघतोय आपण, तर नॅचरल पोल्युशनमध्ये कशा प्रकारे नॅचरल पोल्युशन घडून येते, दिस टाईप ऑफ पोल्युशन इन्व्हॉल्व्स नॅचरल ॲक्टिव्हिटीज. ते निसर्गात जे काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घडून येतात त्यामध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीच्या मार्फत नॅचरल पोल्युशन घडून येते बघा. त्यामध्ये फर्स्टली काय सांगितलं त्यांनी, डायस्टर्स लाईक सायक्लॉन्स. सायक्लॉन्स म्हणजे काय, ते काय मोठमोठे चक्रीवादळ घडून येते, ते कशात येतात, नॅचरल पॉलिमरमध्ये. त्यानंतर आहे त्सुनामी, देन फ्लड, अर्थक्वेक्स, जे काही अर्थक्वेक्स मोठमोठे भूकंप घडून येते ते काय, नॅचरल पोल्युशन. त्यामुळे काय होतं, जे काही नेचरचं काय होतं, नेचर इम्बॅलन्स. कशामुळे, नॅचरल ॲक्टिव्हिटीच्या काही घडून येतात नेचरमध्ये, त्यामुळे काय होतं, नेचर इम्बॅलन्स होते. त्यानंतर बघा सेकंड वन आर्टिफिशियल ऑफ मॅनमेड पोल्युशन. देन
artificial or man-made pollution is caused due to activities of industries or व्हेकल्स, देन पेस्टिसाइड स्प्रेयर्स etc. तर त्यामध्ये जे काही आर्टिफिशियल पोल्युशन ते कसे घडून येते, जे काही मॅनमेड ॲक्टिव्हिटीचे कोणकोणत्या बघा, देन इंडस्ट्रीज ऑर व्हेकल्स, त्यामुळे मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज घडून येते त्यामध्ये जे काही वेस्ट प्रोडक्ट निघतो आहे त्या प्रोडक्टच्या मार्फत काय होतं, इन्व्हायरमेंटमध्ये आर्टिफिशियल पोल्युशन घडून येते. त्याचप्रमाणे पेस्टिसाइड्स स्प्रेयर्स, जे काही मोठमोठाले पेस्टिसाइड स्प्रेयर्स यूज केले जातात त्यामुळे काय होते, आर्टिफिशियल पोल्युशन घडून येते बघा. दिस टाइप्स ऑफ पोल्युशन ऑकर्स स्लोली ॲज ए रिझल्ट्स ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑफ मॅन, देन सच ॲज इंडस्ट्रियल इमिशन, व्हेहिक्युलर इमिशन, कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज. त्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या मार्फत आर्टिफिशियल पोल्युशन घडून येते. त्यामध्ये बघा डिफरंट क्लासेस ऑफ पोल्युशन. तर यामध्ये काय बघायचं आपल्याला, जे काही मेन क्लासेस आहे कशाचे, पोल्युशनचे, आर्टिफिशियल पोल्युशनचे. त्यामध्ये टोटल 6 क्लासेस बघायचे आपल्याला. फर्स्ट वन आहे एअर पोल्युशन, सेकंड वन इज वॉटर पोल्युशन, थर्ड वन इज सॉइल पोल्युशन, फोर्थ इज साऊंड और नॉइज पोल्युशन आणि फिफ्थ इज न्यूक्लिअर पोल्युशन अँड लास्ट वन इज ई वेस्ट पोल्युशन. असे टोटल 6 टाईप्स बघायचे आहेत आपल्याला पोल्युशनचे. देन फर्दर सब कॅटेगरीज ऑल्सो अँड इनडोअर पोल्युशन अँड आउटडोअर पोल्युशनचे काही इनडोअर पोल्युशन आणि आउटडोअर पोल्युशन ते आपल्याला बघायचे आहेत. नेक्स्ट बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ पोल्युटंट्स. त्यामध्ये बघा, देन सबसिस्टन्स आयदर इन गॅसियस लिक्विड्स और सॉलिड्स फ्रॉम कॉजेस एअर वॉटर अँड सॉइल पोल्युशन कॅन बी क्लासिफाईड ॲज. देन त्यामध्ये काय बघायचं, पोल्युटंटचं क्लासिफिकेशन. त्यामध्ये वेगवेगळे सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस कंपोनंट्स आहे. त्यामध्ये त्याच्यावरती काय इफेक्ट होतो बघा. देन फ्रॉम कॉजेस एअर वॉटर अँड सॉईलवरती जो काही इफेक्ट होतो त्यामुळे काय होते, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड सॉईल पोल्युशन घडून येते. त्यामध्ये बघा डिग्रेडेबल ऑर नॉन परसिस्टन्स पोल्युटंट. तर डिग्रेडेबल ऑर नॉन परसिस्टन्स पोल्युटंट म्हणजे जे काही पोल्युटेड सबस्टन्स आहे त्यांचं काय होतं आहे, विघटन होतं आहे. अशा टाईपचे पोल्युटंट त्यामध्ये यूज केले जातात. त्यामध्ये बघा दिस पोल्युटंट्स कॅन बी ब्रोकन डाऊन देन रॅपिडली बाय द नॅचरल प्रोसेस. त्यामध्ये एक्झाम्पल आहे डोमेस्टिक वेस्ट, ग्रॅबेज अँड सिवेज. तर त्यामध्ये फर्स्ट काय सांगितलं त्यांनी, डिग्रेडेबल ऑर नॉन परसिस्टन्स पोल्युटन. डिग्रेडेबल ऑर नॉन परसिस्टन्स पोल्युशन म्हणजे काय, त्यांचं काय होतं आहे, विघटन होतं. अशा टाईपचे जे काही कंपोनंट ते कशात येतात, डिग्रेडेबल और नॉन परसिस्टंट पोल्युटंट पण तिथे काय, देन ब्रोकन डाऊन रॅपिडली बाय द नॅचरल प्रोसेस. तिथे काही नॅचरल प्रोसेस आहे त्यामुळे रॅपिडली त्यांचं काय होतं आहे, डिग्रेडेशन होतं, म्हणजे त्याचं विघटन होते. त्यामध्ये डोमेस्टिक वेस्ट, ग्रॅबेज अँड सिवेज यांचा समावेश होतो. त्यानंतर सेकंड बघायचं आहे स्लोली डिग्रेडेबल ऑर परसिस्टंट पोल्युटंट. तर स्लोली डिग्रेडेबल ऑर परसिस्टंट पोल्युटंट म्हणजे त्यामध्ये कशाचा समावेश होतो आहे, जे काही डिग्रेडेबल पोल्युटंट आहे परंतु कशा टाईपचे, त्यांचं काय होतं आहे, स्लोली विघटन होते, स्लोली काय होतं ते डिग्रेडेबल होतं. अशा टाईपचे त्यामध्ये यूज केले जातात. त्यामध्ये बघा दिस पोल्युटंट्स रिमेन्स इन द एन्व्हायरमेंट फॉर द व्हेरी लॉंग पिरियड्स ऑफ टाइम्स इन द अनचेंज कंडिशन मे फॉर देन मोर दॅन फ्यू डिकेड्स. तर त्यामध्ये कोणकोणते पोल्युटंट्स बघा, एक्झाम्पल पेस्टिसाइड्स अँड एरोसोल्स. जे काही पेस्टिसाइड्स अँड एरोसोल्स ते कसे, देन स्लोली डिग्रेडेबल ऑर परसिस्टंट पोल्युटंट. स्लोली डिग्रेडेबल म्हणजे त्यांचं काय होते, स्लोली डिग्रेडेशन होतं, म्हणजे ते विघटन होण्यासाठी त्याला काय लागतो आहे, टाईम लागतो आहे. त्यानंतर थर्ड आहे नॉन डिग्रेडेबल पोल्युटंट. तर नॉन डिग्रेडेबल पोल्युटंट म्हणजे अशा टाईपचे पोल्युटंट की त्यांचं काय होतं आहे, विघटन होत नाही, त्याचं डिग्रेडेशन होत नाही. कसे ते नॉन डिग्रेडेबल पोल्युटंट. त्यामध्ये बघा दीज आर पोल्युटंट्स दे नेवर डिग्रेडेड बाय एनी नॅचरल प्रोसेस. दे आर डिफिकल्ट्स टू
eradicates and they go on accumulating and polluting the environments. त्यामध्ये एक्झाम्पल्स बघा, द टॉक्सिक्स एलिमेंट्स लाईक लीड्स, मर्क्युरी, न्यूक्लिअर वेस्ट. तर यामध्ये नॉन डिग्रेडेबल पोल्युटंटमध्ये काय होतं, जे अशा टाईपचे पोल्युटंट यूज केले जातात की त्यांचं काय होतं आहे, डिग्रेडेशन होत नाही, म्हणजे विघटन होत नाही. त्यामध्ये एक्झाम्पल सांगितले, टॉक्सिक एलिमेंट्स लाईक लीड, मर्क्युरी अँड न्यूक्लिअर वेस्ट. जे काही टॉक्सिक एलिमेंट्स आहे बघा, घातक केमिकल्स आहे, त्यामध्ये कोणकोणते, लीड्स, मर्क्युरी अँड न्यूक्लिअर वेस्ट यांसारखे जे काही केमिकल्स आहे त्यामध्ये जर कशा टाईपचे ते नॉन डिग्रेडेबल ऑर पोल्युटंट, ते कसे त्याचं विघटन होत नाही आणि जास्त प्रमाणात ते काय, त्यांच्यामुळे काय होते, पोल्युशन घडून येते. अशा प्रकारे डिग्रेडेबल ऑर नॉन पर्सिस्टंट पोल्युटंट, स्लोली डिग्रेडेबल ऑर पर्सिस्टंट पोल्युटंट अँड नॉन डिग्रेडेबल पोल्युटंट कोणकोणते ते बघितले आहे आपण. त्यानंतर बघायचं आहे, हा चार्ट बघायचा आहे. चार्टमध्ये काय दिलं आहे त्यांनी, डिफरंट पोल्युटंट, वेगवेगळे पोल्युटंट दिलेत. त्यामध्ये बघा, पोल्युटंटमध्ये फर्स्ट पोल्युटंट आहे गॅसेस. तर त्यामध्ये एक्झाम्पल आहे बघा, जे काही नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड्स अँड कार्बन डायऑक्साईड्स, कार्बन ऑक्साईड्स, अशा टाईपचे जे काही गॅसेस आहेत ते कशात येतात, पोल्युटंट, गॅसेस पोल्युटंट आहे. त्यानंतर सेकंड बघायचं आहे इंडस्ट्रीयल वेस्ट. तर इंडस्ट्रीयल वेस्टमध्ये एक्झाम्पल बघा, सूट, स्मोक, टार अँड डस्ट. इंडस्ट्रीमध्ये जे काही टार, डस्ट अँड स्मोक आढळून येते ते कशात येतात, इंडस्ट्रीयल वेस्ट. जे काही हे वेस्ट आहे इंडस्ट्रीयल, त्यामुळे काय होतं, जास्त प्रमाणात पोल्युशन घडून येते. त्यानंतर थर्ड आहे मेटल वेस्ट. मेटल वेस्टमध्ये कोणकोणत्या मेटलपासून पोल्युशन घडून येतं बघा, त्यामध्ये मर्क्युरी, लीड, झिंक, निकेल, कॅडमियम अँड क्रोमियम यांसारखे जे काही टॉक्सिक मेटल्स आहेत ते कशात येतात, मेटल वेस्टमध्ये, आणि त्यामुळे काय होते, जास्त प्रमाणात पोल्युशन घडून येते. त्यानंतर आहे ॲसिड्स. ॲसिड्समध्ये सल्फर डायऑक्साईड्स, H2SO4 अँड MnO3. त्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि जे काही MnO3 त्या जे काही ॲसिड्स आहे त्यामुळे काय होते, इन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन घडून येते. त्यानंतर फिफ्थ आहे ॲग्रो पेस्टिसाइड्स. तर ॲग्रो पेस्टिसाइड्समध्ये कशा समावेश होतो, हर्बिसाइड्स, फंगिसाइड्स, बॅक्टेरियासाइड्स अँड विडीसाइड्स. त्यामध्ये जे काही ॲग्रिकल्चर प्रोसेसमध्ये जे काही शेतीमध्ये जे काही यूज केले जातं पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, फंगिसाइड्स अँड बॅक्टेरियासाइड्स, यामुळे काय होते, सॉईल पोल्युशन घडून येते. त्यानंतर बघा, देन डोमेस्टिक वेस्ट. डोमेस्टिक वेस्टमध्ये ग्रॅबेज अँड रबिश. 7 आहे रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. त्यामध्ये न्यूक्लिअर ॲश फ्रॉम ॲटॉमिक रिॲक्टर्स. आणि लास्ट वन आहे ई वेस्ट. तर ई वेस्टमध्ये फ्रॉम IT सेक्टर्स. ते काही जे काही IT सेक्टर्समध्ये जे काही यूज केले जातात ते, त्यामध्ये जे काही वेस्ट प्रोडक्ट येतात ते त्यामुळे काय होते, इन्व्हायरमेंटल पोल्युशन घडून येते. त्यामध्ये टोटल किती टाईप्स बघायचे आपल्याला, टाईप्स ऑफ पोल्युटंटमध्ये टोटल 6 टाईप्स बघायचे. त्यामध्ये फर्स्ट वन बघायचं आहे आपल्याला आता, लँड और सॉईल पोल्युशन. तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत 1 बाय 1. त्यापैकी तर आजच्या लेक्चरमध्ये कोणकोणते पॉईंट्स बघितले आपण, त्यामध्ये इन्व्हायरमेंटल पोल्युशन युनिट 4मध्ये चॅप्टर 5 स्टार्ट केलं होतं, इन्व्हायरमेंटल पोल्युशन. त्यामध्ये काय बघितलं आहे, इंट्रोडक्शन ऑफ इन्व्हायरमेंटल पोल्युशन. त्यानंतर डेफिनेशन बघितली, डेफिनेशन ऑफ पोल्युशन. त्यामध्ये काय बघितलं होतं, देन इन्व्हायरमेंटल पोल्युशन कॅन बी डिफाईन ॲज undesirable changes in chemical, physical and biological characteristics of air, water and soil, then which causes the health problem to all living beings. तर त्यामुळे डेफिनेशनमध्ये बघितलं होतं की जे काही एन्व्हायरमेंटमध्ये फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस घडून येतात, त्यामुळे काय होतं, एअर, वॉटर अँड सॉईलमध्ये काय होतं,
चेंजेस होतात आणि ते काय होतात पोल्युटेड होतात आणि त्याचा काय कशावरती पूर्ण परिणाम होतो देन विच कॉजेस द हेल्थ प्रॉब्लेम इन ऑल लिव्हिंग बिईंग्स. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे काय त्याच्यावरती काय होतो त्याचा परिणाम होतो. त्याला प्रोसेसला काय म्हटलं आहे पोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं आपण टाईप्स ऑफ पोल्युशन. तर टाईप्स ऑफ पोल्युशनमध्ये टोटल 6 टाईप्स बघायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, साऊंड अँड नॉईज पोल्युशन, न्यूक्लिअर पोल्युशन आहे, वेस्ट पोल्युशन. अशा प्रकारे टोटल 6 टाईप्स बघायचे आहेत आपल्याला. त्यानंतर इन्व्हायरमेंटल पोल्युशनचे जे काही मेन टाईप्स कोणकोणते नॅचरल पॉलिमर्स अँड आर्टिफिशियल पॉलिमर्स आपण बघितले. तर नॅचरल पॉलिमर्स देन कॉजेस नेचर इम्बॅलन्स. त्यामध्ये जे काही नॅचरल पॉलिमर्स त्याच्यामुळे काय होते नेचर इम्बॅलन्स होते. त्यामध्ये कोणकोणते नॅचरल ॲक्टिव्हिटीज बघितले आपण. देन डायस्टर्स लाईक सायक्लॉन्स, त्सुनामी, फ्लूड्स, ड्रॉट, देन अर्थक्वेकर्स यासारखे जे काही ॲक्टिव्हिटीज आहे नॅचरल ॲक्टिव्हिटीज त्यांच्यामार्फत काय होतं नॅचरल पोल्युशन घडून येतं. त्यानंतर सेकंड बघितलं आहे आर्टिफिशियल ऑर मॅनमेड पोल्युशन. देन आर्टिफिशियल ऑर मॅनमेड पोल्युशन इज कॉज ड्यू टू ॲक्टिव्हिटीज ऑफ इंडस्ट्रीज ऑर व्हेकल, देन पेस्टिसाइड स्प्रेयर्स. तर आर्टिफिशियल पोल्युशन कसं आहे मॅनमेड टाईपचे. ते काय करतात जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते काय करतात आर्टिफिशियल पोल्युशन घडून आणतात. त्यामुळे त्याला काय म्हटलं आहे त्यांनी मॅनमेड पोल्युशन. त्यामध्ये कशाचा समावेश होतो जे काही पेस्टिसाइड्स आहे स्प्रेयर्स आहे जे काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घडून येतात पेस्टिसाइड स्प्रेयर्स त्यामुळे काय होते आर्टिफिशियल पोल्युशन घडून येते. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला डिफरंट क्लासेस ऑफ पोल्युशन बघितले आपण. त्यामध्ये बघितलं एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, साऊंड नॉईज पोल्युशन, न्यूक्लिअर पोल्युशन ऑर वेस्ट पोल्युशन. टोटल 6 टाईप्स आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघितलं क्लासिफिकेशन ऑफ पोल्युटंट्स. तर पोल्युटंटचं क्लासिफिकेशनमध्ये जे काही वेगवेगळे पोल्युटंट आहे बघा ज्यांचं विघटन होते काहींचं विघटन होत नाही ते कोणकोणते बघा. त्यामध्ये फर्स्टली बघितलं होतं आपण डिग्रेडेबल ऑर नॉन परसिस्टंट्स पोल्युटंट. त्यानंतर बघितले स्लोली डिग्रेडेबल ऑर परसिस्टंट पोल्युटंट्स. त्यानंतर बघितले नॉन डिग्रेडेबल पोल्युटंट. तर डिग्रेडेबल ऑर नॉन परसिस्टंट पोल्युटंट म्हणजे काय बघितलं होतं आपण. डिग्रेडेबल अँड नॉन परसिस्टंट पोल्युटंट म्हणजे अशा टाईपचे पोल्युटंट की त्यांचं काय होते फास्टली विघटन होते आणि ते कशा टाईपचे नॉन परसिस्टंट पोल्युटंट. त्यामध्ये बघितलं होतं आपण एक्झाम्पल डोमेस्टिक वेस्ट, ग्रॅवेज अँड सिवेज. जे काही डिग्रेडेबल और नॉन परसिस्टंट पोल्युटंट ते कसे दीज पोल्युटंट्स कॅन बी ब्रोकन डाऊन रॅपिडली बाय द नॅचरल प्रोसेस. जे काय नॅचरल प्रोसेस त्यामध्ये रॅपिडली काय होतं त्यांचं विघटन होतं. ते कोणतं कशात येतात डिग्रेडेबल और नॉन परसिस्टंट पोल्युटंट. त्यानंतर बघितलं आहे स्लोली डिग्रेडेबल और परसिस्टंट पोल्युटंट. तर त्यामध्ये स्लोली डिग्रेडेबल और परसिस्टंट पोल्युटंटमध्ये काय येतं आहे जे काही पोल्युटंट आहे त्यांचं कसं होतं ते स्लोली डिग्रेडेबल त्यांचं विघटन कसं होतं स्लोली. आणि त्यामध्ये कोणकोणते पोल्युटंट आहे बघा पेस्टिसाइड्स आहे एरोसोल्स. त्यानंतर थर्ड बघितलं आहे आपण नॉन डिग्रेडेबल पोल्युटंट. तर नॉन डिग्रेडेबल पोल्युटंट म्हणजे काय त्यांचं काय होत नाही विघटन होत नाही. अशा टाईपचे जे काही पोल्युटंट आहे ते कशात येतात नॉन डिग्रेडेबल पोल्युटंटमध्ये. देन दीज आर पोल्युटंट्स नेवर गेट डिग्रेड बाय एनी नॅचरल प्रोसेस. देअर आर डिफिकल्ट टू इरिडिकेट्स अँड दे गो ऑन ॲक्युम्युलेटिंग अँड पोल्युटिंग द इन्व्हायरमेंट. त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं होतं आपण. देन टॉक्झिक मेटल्स लाईक लीड, मर्क्युरी, न्यूक्लिअर वेस्ट. तर नॉन डिग्रेडेबल पोल्युटंटमध्ये कोणकोणते पोल्युटंटचा समावेश होतो त्यामध्ये जे काही टॉक्झिक एलिमेंट्स आहे लीड, मर्क्युरी यांसारखे जे काही टॉक्झिक केमिकल आहे त्यांचं काय होते विघटन होत नाही. ते कसे नॉन डिग्रेडेबल टाईपचे. त्यानंतर बघितलं आहे आपण नेक्स्ट डिफरंट पोल्युटंट्सचा चार्ट बघितलं. त्यामध्ये गॅसेस, इंडस्ट्रियल वेस्ट, मेटल वेस्ट, ॲसिड्स, ॲग्रोपेस्टिसाइड्स, डोमेस्टिक वेस्ट, रेडिओ वेस्ट अँड वेस्ट. त्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल आपण बघितले. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला 1 बाय 1 त्याचे पोल्युशनचे जे काही टाईप्स आहेत ते आपल्याला बघायचे. त्यामध्ये फर्स्ट टाईप्स बघायचं आपल्याला लँड अँड सॉईल पोल्युशन.